राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यात आज थोड्याच वेळात जमा होणार आहे. पीएम किसानचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. शेतकऱ्यांची आता आतुरते इथं लागली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये कधी येतील. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाल्या असून हे बैठकी पार पडल्यानंतर महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल देण्यात आली आहे. राज्याचे नवे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आजच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये टाकण्यात यावे. त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्र्यांनी नमोचा हप्ता सोडण्यासाठी सुद्धा आदेश दिला. या ठिकाणी जसं की आदेश दिल्यानंतर पीएम किसानचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळाला आहे. आता शेतकऱ्याला चर्चा लागली की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार. तर शेतकऱ्याची आतुरता इथं संपलेली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, एकत्र 4,000 रुपये एकत्र सरकारने का दिलं नाही. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी इथं बैठक घेऊन आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे तातडीने आजच केंद्र सरकारकडून निधी राज्य सरकारकडे मागवलेला आहे आणि हा निधी या ठिकाणी सरकारला भेटला सुद्धा आहे. त्यामुळेच आता तुम्हाला एकत्र 4,000 रुपये या दिवशी जसं की मिळणार होते परंतु मिळाले नाही. तर त्याच कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 2,000 रुपये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे 18 जिल्ह्यांमध्ये आता थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये किंवा 1 ते 2 टप्प्यांमध्ये हे जसं की 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. त्यानंतर 15 दिवसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच आता जसं की टप्प्याटप्प्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का लगेच तुम्हाला पाहायचं. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या आज कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आपल्याला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच इथं त्यासाठी नियम आणि अटी सरकारमार्फत लावण्यात आलेले आहे. जे शेतकरी या 4 नियमांमध्ये बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. सरकारने जिल्ह्यांची यादी, नियमावली अशा 2 निकष आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी लावण्यात आलेले आहे. आता 4 नियम कोणते आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे येतील पण तुम्हाला हे पैसे येणार नाही. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. पीएम किसानचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्यानंतर लगेच इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचे नियोजन या ठिकाणी केले आहे. आता राज्य सरकारने त्याच्यासाठी नियम वेगळे आणि केंद्र सरकारने सुद्धा नियम वेगळे लावले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे. आता त्यांना नमो शेतकरी योजनेची वाट होती. कारण कोणत्या दिवशी हे हप्ता येणार आहे तर तुमची आतुरता इथं संपलेली आहे. कारण की 4 नवे नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही नियम असणार आहे त्या नियमांतर्गत या पैशाचे वाटप सुद्धा होणार आहे. तुम्हाला कदाचित 5वा 6वा हप्ता आतापर्यंत मिळाला असेल, पण यावेळेस इथं वेगळे नियम लावण्यात आलेले आहे. तर या वेगळ्या पद्धतीने हा नियम तुम्हाला पाळावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने सुरू केलेल्या दुसरी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना असेल. तर तुमच्या घरामध्ये जर कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तर अत्यंतच महत्त्वाचा असणार आहे. कारण की राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की ज्या घरामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येतात त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे कमी येणार आहे. म्हणजे तुम्हाला हे नमो शेतकरी योजनेचे पैसे कमी येणार आहे. तर बघा कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे कमी येणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओला पाहायचा आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी क्लिअर कटपणे सांगितलं आहे 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पैसे येणार आहे. परंतु 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहे तर 4 नियम आणि अटी इथं लावण्यात आलेले आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. व्हिडिओला नक्की तुम्हाला पाहायचा आहे. सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पैसे भेटणार नाहीत. आजपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना हा लाभ मिळायचा, पण आता 4 नियमाच्या अंतर्गत कमी जास्त पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा करण्यात येणार आहे सुद्धा अशी माहिती समोर येत आहे. आता बघा, ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असणार आहे
तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की त्यांना 2,000 रुपये रक्कम मिळणार नाही असं शेतकऱ्यांना इथं सांगण्यात आलेलं आहे. सरकारच्या माध्यमातून असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारकडून एक अपात्रतेची आणि पात्रतेची यादी अशा 2 याद्या इथं प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. म्हणजेच 18 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकरी, अपात्र शेतकऱ्यांची यादी दोन्ही इथं तुम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. आता केंद्र सरकारची योजना ही जी म्हणजे की पीएम किसान सन्मान निधी योजना, या योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला मिळाले असतील. पण पीएम किसान योजनेचे वेगळे इथं नियम लावण्यात आलेले आहे. म्हणजेच इथं नमो शेतकरी योजनेचे वेगळे नियम आणि पीएम किसान योजनेचे वेगळे नियम, अशा पद्धतीने 2 नियम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा ज्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे आणि ज्या घरांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असतील त्यांच्यासाठी तर तिसरा नियम वेगळाच करण्यात आलेला आहे. पीएम किसानचा 20वा हप्ता केंद्र सरकारने दिला आहे. आता राज्य सरकारने दिले म्हणजेच नमो शेतकरी योजनेची सुरुवात तातडीने इथं केली आहे. योजनेची पात्रता आणि निकष कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने लावण्यात आलेल्या आहे, सर्व सविस्तर माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये देखील तुम्हाला इथं जसं की तुमच्या जिल्ह्याचं नाव पाहायचं आहे, कारण की कोणत्या बँकेमध्ये पैसे सगळ्यात आधी जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्या संदर्भातील देखील 2-4 नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर लक्षपूर्वक तुम्हाला माहितीला ऐकायचं आहे. अन्यथा पीएम किसानचे पैसे तुम्हाला आले असतील, परंतु नमो शेतकरी योजनेचे जर का तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला हे पैसे कदाचित मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला पाहायचा आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सरसकट लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही. सरकारने काही विशिष्ट नियम, अटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे, जेणेकरून गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हा लाभ मिळणार आहे. आणि बरेचसे शेतकरी असे होते की जे देखील अन्नपूर्णा योजनेचे लाभ घेत होते, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभ घेत होते, तीर्थदर्शन योजनेचे लाभ घेत होते. जसं की सगळ्या योजनांचा लाभ इथे मिळणार नाही, स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. कोणत्या तरी एकाच योजनेचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग आता सगळ्याच योजना इथं बंद होणार आहे का? तर त्यासाठी एक विशेष उत्पादन मर्यादा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. नियम क्रमांक पहिला आहे, जसं की नमो शेतकरी योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच इथं निघालेली आहे. फक्त जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यांनी जसं की पीएम किसान योजनेचा 7वा हप्ता जरी मिळाला असेल तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पात्र हे ते होतील नाही. त्यांना लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे त्यांच्या खात्यात हे पीएम किसानचा हप्ता 20वा जो काही असेल तो मिळाला असतील. परंतु आता चर्चा अशा पद्धतीने सुरू आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार. तर नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान दोन्ही हप्ता म्हणजे 4,000 रुपये एकत्र सरकारला दिलं नाही. म्हणजे ज्याचं कारण असणार आहे, मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्याचा मुहूर्त आम्ही इथं ठरवलेला आहे. तातडीने आता केंद्र सरकारकडून निधी राज्य सरकारकडे मागवण्यात आलेला आहे. या निधीच्या ठिकाणी जसं की आता सरकारला भेटले सुद्धा आहे. यामुळेच आता तुम्हाला एकत्र 4,000 रुपये एकाच जसं की 2 ऑगस्टला तुम्हाला मिळणार होते, परंतु शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्याचं कारण म्हणजे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार होता. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला का हे तुम्हाला नक्की सांगायचं आहे. तर बघा, हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला सरकारने सांगितलेले आहे. म्हणजेच रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, हे जर का तुमच्याकडे असेल म्हणजे उत्पन्नानुसार तुम्हाला इथं ठरवलं जाणार आहे की तुमच्या शेती तुमच्याकडे किती असणार आहे. म्हणजे त्याकरिता तुम्हाला 7/12 उतारा देखील लागणार आहे. तर त्यानुसार तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पात्र यादीमध्ये टाकले जाणार आहे. आणि इन्कम टॅक्स म्हणजे तुम्हाला इथे इन्कम टॅक्स तुमचं चेक केला जाणार आहे. म्हणजेच इन्कम म्हणजेच उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे देखील तिथं चेक केलं जाणार आहे. तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे. तर अशा पद्धतीची सविस्तर माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.